महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं केंद्राचं सरकार आणि राज्यातलं सरकार शाहू फुले आंबेडकर विचारधारेला संपवायला लागलेले आहेत, जातीवादी आणि मनुवादी व्यवस्थेचा जो प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, या मनुवादी व्यवस्थेला महाराष्ट्रातून संपवणं हाच काँग्रेसचा उद्देश आहे. आपण पाहिलं की तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि अर्धा डझनच्या वर भाजपच्या मंत्र्यांनी या महापुरुषाचा सातत्यानं अवमान त्या काळात केला. परवाच्या दिवशी कालच जी महाराष्ट्राची परंपरा आहे, वारकरी प्रथा जी आहे, जी पुरोगामी संतांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं, ज्याच्यामध्ये जात पात याच्या पलीकडे येऊन विठुरायाच्या दर्शनासाठी अंधश्रद्धा, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी या पद्धतीची एक मोहीम वर्षानुवर्ष या महाराष्ट्रात चाललेली आहे आणि एक नियोजनबद्ध पद्धतीनं ही परंपरा चालते. गर्दी अफाट असतं. काँग्रेसही अनेक वर्ष या राज्यात सत्तेत राहिली, त्यावेळेस या अफाट गर्दीलाही सुद्धा माऊलीच्या नावाने, माऊली थोडंसं सांभाळून घ्या, हे करा, असं पोलीस काम करायचं. पण या मनुस्मृतीला संत ज्ञानेश्वर माऊलींनी, संत तुकाराम माऊलींनी, या पुरोगामी संतांनी या मनुस्मृतीचा त्या काळातही विरोध केला होता. आणि याच व्यवस्थेची ही वारकरी प्रथा आपल्याला कशी बंद करता येईल, आणि म्हणून काल वारकऱ्यांवर जो लाठीचार्ज झाला आणि त्याच्यात राज्याचे गृहमंत्री खोटं बोलतात की असा कुठलाही लाठीचार्ज झाला नाही. आपल्याच माध्यमातून ते दाखवलं जात आहे. वारकरी पुढे येऊन सांगतात आहे की आमच्यावर यांनी लाठीचार्ज केला, रक्ताचे कपडे माखलेले आपण पाहिलेत, आणि तरी राज्याचे उपमुख्यमंत्री खोटं बोलतात आहेत. आखरी या परंपरेला बंद करण्याची व्यवस्था, कारण की मागच्या काळातही आपण पाहिलं की पंढरपूरला त्या यात्रेमध्ये साप घुसलेला, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं, तिथं चेंगराचेंगरी करवायची, ही मानसिकता आज सत्तेमध्ये बसलेली आहे. आणि ही मानसिकता राज्याच्या परंपरेला, वारकरी प्रथेला संपवायचं काय, हा एक दृष्टिकोन घेऊन चालते आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन, मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, गरिबांचे प्रश्न असतील, महागाई असेल, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात आमचे सगळे प्रमुख नेते जातील, त्या ठिकाणी आंदोलनही करू, सभाही करू. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी काही मनुवादी व्यवस्था आहे, ही या शेतकरी विरोधी व्यवस्था BJPच्या रूपानं आहे. ज्या पद्धतीनं युवकांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधात आहे, महागाई जे भरमसाठ वाढवली जाते आहे, या सगळ्या व्यवस्थेचा आम्ही कडाडून विरोध करू. आणि एक मोठी जनजागृती या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केली जाईल, अशा पद्धतीचं एक आजच्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. येत्या 16 तारखेला लोकसभा आणि विधानसभेच्या बाबतचा एक आढावा बैठकही पुन्हा अजून ठेवलेली आहे आम्ही. आणि त्याच्यातही शॉर्टलिस्ट आणि त्याच्यातलं जी काही मेरिट असेल, या मेरिटप्रमाणे पुन्हा एक चर्चा 16 तारखेला आम्ही करू. आणि ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्याच पुढे येऊ, त्यावेळेस प्रत्येक जागेवर मेरिटच्या आधारावर, ज्याप्रमाणे आता आमच्या दोन्ही अलायन्सनी ते मान्य केलेलं आहे की जागा जिंकणं हे महत्त्वाचं आहे, आणि त्या पद्धतीचं मेरिट ज्या ज्या जागेवर असतील त्या जागेवरच्या त्या पद्धतीचा निर्णय घेण्याचा निर्णय आज आमच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आमचे राज्याचे आमचे प्रभारी HK पाटील साहेब, त्यांनी पण या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळे एक रणनीती पुढच्या निवडणुकीची सुद्धा आज काँग्रेस पक्षाने या ठिकाणी तयार केलेली आहे.
नाही बघा, आम्ही मागच्या वेळेसही आमच्या कोरची बैठक झाली, त्यावेळेसही आम्ही मेरिटच्या आधारावरच पुढच्या चर्चेला आम्ही पुढे जाऊ अशा पद्धतीचं बोललो होतो. आणि त्याच्यानंतरही शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे ग्रुप गटाकडूनही आणि पवार साहेबांकडूनही सुद्धा त्या पद्धतीचं वक्तव्य आलं की अखेरी जागा जिंकणं महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या गोष्टीवरची आम्ही चर्चा करू, असा आमचा तीनही पक्षाचा निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेस जागा कोणाजवळ होती, आजची परिस्थिती काय आहे, या सगळ्या परिस्थितीची चर्चा महाविकास आघाडीमध्ये केली जाईल. त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. आणि मी मागच्या काळातही सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये कुठेही वाद नाही, पण आज शिंदे गट आणि भाजपमध्ये काय वाद चाललेला आहे ते आपण पाहतो आहे. आज आमच्या मित्र देवेंद्र फडणवीसांची गत खराब करून टाकली एकनाथ शिंदे साहेबांना, कारण की जो काही सर्वे दाखवलेला आहे, मोठे मोठे ॲड दाखवले आहेत पेपरला, त्याच्यामुळे आता एकनाथ आलेत, देवेंद्र गेलेत, हे आमच्या मित्राची फार नामुष्की करून टाकलेली आहे. दोस्त दोस्त ना रहा अशी परिस्थिती आज देवेंद्र फडणवीसांची झालेली आहे. त्या आम्हाला त्याचं दुःख होत आहे. हे बघा, ते आता मी तुम्हाला ते सांगितलं ना, दोस्त दोस्त ना रहा अशी परिस्थिती आज झालेली आहे. ते कोणाचाही फोटो लावू शकतात, काही करू शकतात, त्यांचा तर काही भागच नाही. त्याच्यावर चर्चा केली नाही करायचं, आमचं काम नाही आहे तिकडे. नाही नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे, आता तो सर्वेवर आम्ही जाणारच नाही. ते सर्वे काय आहे काय नाही ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांची जी गत एकनाथांनी केलेली आहे त्याचं दुःख आम्हाला होते आहे. म्हणजे राज्यात काय चाललेलं आहे, म्हणजे देवेंद्र कुठं गेलेत हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ना गृह खात्यामध्ये दिसत, ना जनतेत दिसत. त्यामुळे आमच्या मित्राची काळजी आम्हाला झालेली आहे. कोणतं आता दाड्या साफायची वेळ आलेली आहे, त्याच्याबद्दल चर्चाच करायची नाही. आम्हाला सरकारला तुमच्या माध्यमातून सांगायचं की लवकर निवडणुका लावा. हा जो सर्वे आणून दाखवलेला आपण, मग तुम्ही सगळीकडे दिसताय त्या सर्वेप्रमाणे, मग तातडीने निवडणुका लावा. मग निवडणुका लागल्या की मग महानगरपालिका वगैरे आपण त्याच्यावर चर्चा करू. सरकार घाबरते आहे, निवडणुका घ्यायला घाबरत आहे सरकार. लोकशाहीचं रोज खून करतात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेणं म्हणजे आज स्थानिक पातळीवर किती अडचणी आहेत. लोकांना पिण्याचं पाणी नाही, रस्ते नाही, नाल्या बुजलेल्या आहेत, पावसाळा सुरू होत आहे. 1.5 वर्षापासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासक आणि सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, जनतेच्या पैशाची लूट राज्याच्या ईडीच्या भाजप सरकार करते आहे. जनतेचे पैसे लुटतात आहे. जनतेच्या घामाचा टॅक्स रूपानं पैसा सरकारच्या तिजोरीत येतो आहे, तो लुटला जातो आहे. मुद्दामून निवडणुका घेत नाही हारण्याच्या भीतीनं. पहिले त्यावेळेला निवडणुका लावा म्हणा, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. आम्ही 40 आमदार गेलो म्हणून भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. वारंवार गजानन कीर्तीकर हे नाराज असतात आपल्याला पाहायला मिळते आणि भारतीय जनता पार्टी. तुम्हाला आता कर्नाटकचे आमचे मंत्री महोदय बसलेले आहेत, आमचे प्रभारी आहेत. जेवढ्या लोकांनी त्या काळामध्ये असे पळून गेले होते, एकही निवडून आले नाही. जमानत जप्त झाली. म्हणजे माझा इशारा समजून घ्या, 50 लोकांसाठी एकदम क्लिअर आहे. कर्नाटक उदाहरण समोर आहे. मी कुठं सांगितलं ना, आता दोस्त दोस्त ना रहा. नवीन मित्र पकडला, त्यांनी गेला कामातून. देवेंद्रलाच गायबच करून टाकलं. काय बरोबर नाही. हे सरकार जे आहे हे सलाईनचं सरकार आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे या सरकारला माननीय सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आलेले आहेत
माननीय स्पीकरकडे हे सगळं केस आहे. आता हे धुजबूज चाललेली आहे. हे सरकार केव्हा पडेल काय होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपण पाहत असेल विधानसभा आता मंत्रालयामध्ये रोज फायली क्लिअर करण्याचं आणि लूटपाट करण्याचं काम चालू आहे. आणि आता हे जे काही 4-5 मंत्र्याला काढा वगैरे चाललेला आहे, आता त्यांचा आकडा जास्त झाला असेल भ्रष्टाचाराचा, आकड्याचा हिशोब केला नसेल. कोणाला काढा काय चाललेलं आहे राज्यामध्ये. मंत्रिमंडळाचा विस्तार करायला तयार नाही. आता एक मंत्री 6-6 जिल्ह्याचं पालकमंत्री. आमचं कर्नाटकमध्ये सरकार आलं, आठवड्यामध्ये पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रातलं सरकार आलं आणि पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकत नाही. लोकशाहीची थट्टा करत आहेत. लोकांची काळजी नाही, फक्त स्वतःची पाठ आणि जनतेच्या पैशाची लूट करून जाहिरातबाजी करायची, अशा पद्धतीचं सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे. ज्याला संविधानाचाच रोज खून करायचा आहे अशी लोक बसलेली आहेत. त्यामुळे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मी कुणा खासदाराचं काय त्यांच्या जागेचं वाटप चालू ते आमचं काम नाही. आम्हाला संविधानिक आधारावर हे सरकार चालावं एवढीच आमची भूमिका होती. आणि म्हणून पहिल्या दिवशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितलं की हे सरकार असंविधानिक आहे. आणि सुप्रीम कोर्टाने त्याला आयडेंटिफाय केलं की एका व्यक्तीला बोलावून राज्याचा मुख्यमंत्री बोलवायचा हे असं कुठल्या नियमात आहे. पण केलं. केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला, महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून केला. हे स्पष्ट माननीय सुप्रीम कोर्टाच्या जे काही निर्णय आले त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शेतकरी आपल्या कामे घेऊन तेलंगणात जातात. काँग्रेस एक निरीक्षण आहे, महाराष्ट्रामध्ये 38 जागांपैकी 21 जागांवरती सकारात्मक जागा आहे, सकारात्मक अशी परिस्थिती आहे. यावर अजित पवार यांचं म्हणणं आहे की 1 जागांवरती निवडून आलेलं काँग्रेस जर 21 जागांवर सकारात्मक असेल तर बाकीचे आम्ही 4 जागा केवळ शिवसेना ठाकरे गट या 19 जागा होत्या, त्यांची किती जागा झाली असेल, किती परिस्थिती सुधारली असेल त्यावर जाणून नये असं अजित पवार सांगितलं आहे. अजित दादा अजितदादा काय बोललेत हा प्रश्न आज नाही आहे. आम्ही जे मेरिटच्या आधारावर बोललो ते शरद पवार साहेबही बोललेत, तिकडे उद्धव ठाकरे साहेब पण बोललेत. आखरी ही चर्चा महाविकास आघाडीमध्ये होणार. आम्ही कुठंच म्हटलेले नाही. हे पेपरला बातमी आलेली आहे. आम्ही 21च्या जागी जास्त पण होऊ शकतो. आखरी बसल्यानंतर या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. आतापासून भांडण कशाला लावतो आमच्यामध्ये. आम्ही एकदम अजितदादा एकदम हॅपी आहेत ते. आजकाल ते फार तुम्ही त्यांना कशाला त्रास देता. अरे आता पावसाळा उन्हाळा शेतकरी आपला माल घेऊन तेलंगणामध्ये जात आहेत. महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 1900 रुपये क्विंटल तुम्हाला भाव देऊ. मात्र शेतकरी जे आहे तिथे भाव मिळत नसल्यामुळे तेलंगणाला जातात. पहिली वेळ झाली. कर्नाटकमध्ये जायला लागले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आल्याबरोबर आता शेतकरी कर्नाटकमध्ये जायला लागला. सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रातलं हे सरकार शेतकरी विरोधी आहे. केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा कांदा असेल, कापूस असेल, केळी असेल. आपण पाहिलं की केळी आता आज आपल्या माध्यमातून मी पाहत होतो की केळी फेकल्यात लोकांनी. केळीसारखं पीक, कॅश क्रॉप, कांदा, द्राक्ष, धान, कापूस या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारने जाणीवपूर्वक केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दानादान झालेली आहे. आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न देणं हा भाजपचा अजेंडा आहे. असा एक बघा, आम्हाला सभा काही घ्यायच्या आता वेळेच्या प्रमाणे सभा घ्यायच्या असा निर्णय झालेला आहे. पण आता वेळेचा सगळ्यांचं आता राष्ट्रवादी पक्षाचं एक्सपान्शन सुरू झालं. काल परवा पाहिलं आपण. सगळे पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेले आहे. ज्या दिवशी आम्ही एकत्रित बसू त्यावेळेस करू. काँग्रेस हे झालं सांगितलं. हा झालं. चला कर्नाटक
देखिए, we have a system, except in very exceptional cases, the person or persons who will get into a ministry, cabinet, will not continue as in charges of states. Now I am inducted in Karnataka government. Any point to tell you on this issue will not be fair. When new man comes, he will be taking stock and he will be telling you the reply for this question. एक अच्छा सवाल है, इसका सवाल अच्छा है। सीईओ का स्टेटमेंट आया कि जब फार्मर प्रोटेस्ट चल रहे थे तो उस टाइम पे सरकार का दबाव उन पर था कि ट्वीट्स को आप डिलीट कर दीजिए या छुपा दीजिए, तो क्या कार्रवाई कैसे देखते हैं आप सरकार के अगेंस्ट जो है ट्विटर के सीईओ? This is another proof of how Modi's government is suppressing the freedom of right of people. Freedom of press is suppressed, freedom of expression is suppressed, and what more evidence you want than this? It is under Modi's government and Modi's leadership, the democracy in India is coming to danger. The expression power, the freedom of expression, the fundamental right according to our constitution is being suppressed by Modi's government. नाना, इस तरह से आज विज्ञापन आया है, आपके दोस्त आप कह रहे हैं कि ऊपर थोड़ा सा अन्याय हो रहा है, क्या कहना है? एकदम क्लियर है कि महाराष्ट्र में देवेंद्र का राज था, ऐसा हम लोग सुनते थे। वास्तविकता क्या थी हमें पता नहीं, लेकिन नया दोस्त बना एकनाथ शिंदे को। अब दोस्त भारी पड़ गया, दोस्त ना रहा। ऐसी परिस्थिति हमारे मित्र देवेंद्र फडणवीस जी की हुई है, बुरा लगता है हमें। बीजेपी भी इसको लेकर उनके भी नेताओं में नाराजगी है कि वहाँ पर देवेंद्र जी का फोटो नहीं है, शिवसेना पे नहीं, वो बात नहीं, हमें उनके पार्टी के बीच में नहीं जाने का हमारा इशू नहीं है। हमारा इशू ये है कि जिस तरह से एकनाथ शिंदे और फडणवीस की जोड़ी, और हमारे दोस्त ने तो खुद मुख्यमंत्री का दावा था, वो पीछे हो गए। वो पहले राज्य के मुख्यमंत्री थे, पुन्हा येईल ऐसा बोलते थे, और पुन्हा तो उप मुख्यमंत्री बने, लेकिन अब वो जो मुख्यमंत्री बना वो देवेंद्र को दबा दिया। ये सर्वे कहाँ से लाया पता नहीं। और ऐसी परिस्थिति में हमारे मित्र की हालत खराब हो रही है, इसका हमें दुख हो रहा है। आपको लगता है कि 5 मंत्रियों के पद जाने को लेकर जो चर्चा शुरू, 5 मंत्रियों के पद जाने को लेकर जो बीजेपी से दबाव की खबरें हैं, क्या उसकी जवाब में किया गया? और ये जो अंतरिक्ष बन रहा है अंदर, देखो, मैंने कहा कि ये सरकार बहुत दिन नहीं चलेगी, ये सरकार का पतन होना तय है। माननीय सुप्रीम कोर्ट के जो आदेश आए हैं, जो अभी स्पीकर की तरफ वो प्रलंबित है, मुझे लगता है कि जल्दी ही निर्णय आएगा या उसके पहले ही कुछ गड़बड़ होने के चांसेस है। और ये सरकार जिस तरह से जनता के लिए काम करने का चाहिए नहीं कर रही है, घोषणाएं कर रही है और घोटाले कर रही है। घोटाले और घोषणा में ही ये सरकार फंसी हुई है, और मुझे लगता है कि ये सरकार का अब समय जाने का आ गया। आज क्या चर्चा हुई लोकसभा चुनाव को लेकर? ये हम लोगों ने पूरी तैयारी का रिव्यू लिया है। जो हमने लास्ट 15 दिन के पहले जो आढ़ावा लिया था उसका रिव्यू लिया है, और 16 तारीख को हम लोग बैठेंगे। लेकिन हम लोगों ने महाराष्ट्र में जिस तरह से शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को ख़त्म करने का काम ये मनुवादी व्यवस्था कर रही है, जो वारकरी प्रथा, जो प्रोग्रामी हमारे संतों ने उसकी शुरुआत की थी, सालों से ये परंपरा चल रही है। उस परंपरा में, क्योंकि उस समय में ज्ञानेश्वर माउली जी ने कहा था, संत तुकाराम जी ने भी कहा था कि ये मनुस्मृति ये हमारे लिए खतरा है, और आज वही मनुस्मृति सत्ता में आने के बाद ये वारकरी प्रथा के ऊपर लाठीचार्ज करना
बेगुनाहदार को लाठी से मारना, उनके ऊपर FIR दर्ज करना, इसका हमने निषेध किया है। और मुझे लगता है कि सरकार ये मनुस्मृति लाना चाहती है और शाहू फुले अम्बेडकर विचारधारा को, पूर्वगामी विचारधारा को ख़त्म करना चाहती है। कांग्रेस कदापि ये नहीं होने देंगी। कांग्रेस इस विचारधारा को लेकर पूरे महाराष्ट्र में हमारे सभी कांग्रेस के बड़े नेता हर डिस्ट्रिक्ट में हम लोग जाएंगे, उसमें इस विचारधारा को लेकर और ताकत के साथ जनता के बीच में जाएंगे। और महंगाई है, बेरोजगारी है, किसान का इशू है, गरीबों का इशू है, ये सब इशू को लेके जिस तरह से 9 साल में नरेंद्र मोदी की सरकार ने जिस तरह से देश की तबाही की, देश की संवैधानिक व्यवस्था को ख़त्म किया, ऐसे सब जो मोदी सरकार और राज्य की सरकार ने जिस तरह से तबाही की है, इस सरकार का पंचनामा और पोल खोल जनता के सामने करने का हमने मानस बनाया और उसकी पूरा प्रोग्राम हमने बनाया। और 16 तारीख हम एक और बैठेंगे और उसके बाद में ये पूरे प्रोग्राम को पूरे राज्य में कार्यान्वित करेंगे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।